नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आकाश आणि भूमी दोघेजण स्मशानभूमीमध्ये आलेले असतात. ते ऑफिसमध्ये आलेले असतात. त्यानंतर इथे आकाश इकडे तिकडे फेऱ्या मारत असतो, थोडा विचारांमध्ये असतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश अरे असं काय करतोयस तू, इकडे तिकडे का फेऱ्या मारतोयस? अरे ते येतील ना आता, त्यांच्याबरोबर आपण बोलूया. ते सर कधीही येतील, तू शांतपणे बस बरं, तू कसला विचार करतोयस? तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी खरं सांगू का, खरं तर मी कसलाही विचार करत नाही आहे. मी जास्त टेन्शनमध्ये नाही आहे आता. तू माझ्याबरोबर आहेस ना, म्हणजे मला कसलंच टेन्शन नाही आहे. हे बघ, मी तुला घरातून बाहेर पडू देत नाही आहे तुझ्या काळजीपोटी. पण मग जर मी इथे आलो असतो आणि तू जर घरामध्ये असतीस ना, तरीसुद्धा मला टेन्शनच असतं. कारण तो किडनॅपर तिथे तुझ्यावरती हल्ला करायला आला असता किंवा तुला किडनॅप करायला आला असता तर मी तिथे नसतो. पण आता तू माझ्याबरोबर आहेस ना, म्हणजे मला कसलीही काळजी नाही आहे, मला टेन्शन नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश नको काळजी करू, मी आहे ना तुझ्याबरोबर, आता मला कसली भीती नाही आहे. तेवढ्यातच तिथे आता ते सर आलेले असतात, जे सगळ्याचा लिखाटिफा ठेवतात. तेव्हा ते सर आल्यानंतर म्हणतात की माफ करा, थोडी बाहेरची सुद्धा कामं असतात ना, त्यासाठी लवकर येता आलं नाही. तेव्हा इथे आता दादा म्हणतात, बोला ना काय काम होतं? तेव्हा भूमी म्हणत असते की सर, आम्हाला थोडी माहिती हवी होती. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की बघा ना, म्हणजे काही महिन्यांपूर्वी आम्ही इथे अभिजित पटवर्धन याला इथे घेऊन आलो होतो तुमच्या विद्युत मशीनमध्ये त्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी. पण तुम्ही मला सांगा, त्या डेथ बॉडीचे अंत्यसंस्कार व्यवस्थित झाले का, की काही प्रॉब्लेम झाला? प्लीज सांगा ना. तेव्हा इथे आता दादा म्हणत असतात, कोण अभिजित पटवर्धन? हे बघा, मला आता खरंच माहिती नाही आहे. आम्ही इथे कितीतरी माणसांना आम्ही अंत्यसंस्कार त्यांच्यावरती करत असतो, किती माणसं येत असतात. आता मीच करतो इथे सगळ्यांचे अंत्यसंस्कार, पण आता माझ्या लक्षात नाही आहे की तुम्ही कुणाबद्दल बोलताय. तेव्हा भूमी म्हणते, दादा एक मिनिट, मी तुम्हाला फोटो दाखवते ना. हा बघा, हा माणूस आहे तो. तुम्ही यांच्यावरती अंत्यसंस्कार व्यवस्थित केलेत ना, की काही प्रॉब्लेम झाला होता? तेव्हा तो माणूस म्हणतो, बाप रे हा माणूस, अहो मॅडम याच्याबद्दल तर काही बोलूच नका. अहो चमत्कार झाला होता, चमत्कार. तेव्हा आकाश म्हणतो, का काय झालं? तेव्हा इथे तो माणूस म्हणतो की काय झालं, विद्युत मशीनमध्ये मी ही डेथ बॉडी ठेवली आणि मी चालू करायला गेलो, पण ते मशीन चालूच होईना. म्हणून मी चेक करायला गेलेलो असताना मी परत तिथे आलो आणि विद्युत मशीनकडे बघितलं, तर हा माणूस श्वास घ्यायला लागला, हा माणूस हालचाल करायला लागला. याचा अर्थ तो जिवंत होता आणि म्हणूनच कदाचित मशीन चालू झालं नसेल. आणि मग मी त्या माणसाला कसं बसं बाहेर काढलं आणि मी हॉस्पिटलमध्ये फोन केला आणि लवकरात लवकर त्याला मी ॲडमिट करून घेतलं, त्याच्यावरती ट्रीटमेंट सुरू केली. हा माणूस जिवंत होता आणि नशीब म्हणजे ते मशीन बंद पडलं म्हणून तो जगला, नाहीतर काय झालं असतं काय माहिती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दादाच्या बोलण्यावरती आकाशचा विश्वास बसतो. आकाश म्हणतो, खरं बोलताय तुम्ही, म्हणजे अभिजित पटवर्धन जिवंत आहे? तेव्हा तो माणूस म्हणतो, हो ना, आणि म्हणून तर मशीन चालू झालं नाही ना. आणि मग मी नंतर बघायला गेलो तर इथे विद्युत मशीन बंद पडण्याचं कारण म्हणजे हा माणूस जिवंत होता, म्हणून कदाचित नशिबाने त्याची साथ दिली असेल, नाही का? तेव्हा इथे आकाश म्हणतो, बरोबर बोलताय तुम्ही. याचा अर्थ भूमी तुला कळतंय का, तो माणूस म्हणजे अभिजित पटवर्धन, आपला अभिजितच आहे. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, भूमीने या गोष्टी सगळ्या आधीच मॅनेज करून ठेवलेल्या असतात. म्हणजे ती त्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि ती म्हणते, दादा माझं तुमच्याकडे एक काम आहे आणि काम असं आहे की त्याच्यातून कुणाचं काही वाईट नाही होणार आहे. हेतू पूर्णपणे चांगला आहे आणि म्हणून मला तुमच्या मदतीची गरज आहे. हे बघा दादा, माझ्या भावाने तुमच्या अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर केलेत. हे पैसे तुमच्या कामाचे आहेत. तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे. अभिजित पटवर्धन याच्याबद्दल जर तुम्हाला कोणी काही माहिती सांगायला आलं तर तुम्हाला हेच सांगायचं आहे की त्याच्यावरती अंत्यसंस्कार होत असताना तो जिवंत होता आणि त्याच्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. तुम्हाला फक्त एवढंच बोलायचं आहे, बाकी काही नाही. आणि रजिस्टरला एखादं नाव लिहून ठेवा आणि त्याच्या पुढे नंबर, जेणेकरून कुणाला काही संशय येऊ नये म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, ठरल्याप्रमाणे इथे दादांनी आता भूमीचं काम केलेलं असतं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की बरं झालं, सगळ्या गोष्टी मी आधीच इथे फुल प्रूफ प्लॅन करून ठेवल्या होत्या, सगळ्या गोष्टी आधीच मॅनेज करून ठेवल्या होत्या. आता आकाशलाही खरंच वाटेल की अभिजित जिवंत आहे म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आता मनामध्ये म्हणत असते की चला, आकाशचा विश्वास बसलाय ना, आता पुढचा प्लॅन करायला पाहिजे. त्यानंतर इथे आकाश आता टेन्शनमध्ये बसलेला असतो.
जो त्याला बेरूपी वाटत असतो, फसवा वाटत असतो, तो खरोखर आपला अभिजित आहे या गोष्टीचं त्याला आता टेन्शन आलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी येताना म्हणते, आकाश चल बरं आता विचार करू नको, जेवून घे, तुला भूक लागली असेल ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, काय बनवलेस आज? तेव्हा इथे मानसी म्हणत असते की आज बटाट्याची भाजी आणि मटर मशरूमची भाजी आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, मटर मशरूम ही भाजी बनवलेली असते आणि तेव्हा इथे आकाशला जेवायला वाढत असतानाच तिथे आता अथर्व, रागिनी हे दोघेजणसुद्धा आलेले असतात. तेव्हा रागिनी म्हणते, आकाश अरे अथर्व काय म्हणतोय, तू स्मशानभूमीमध्ये गेला होतास का? खरं खरं सांग. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो आत्या, मी आणि भूमी आम्ही दोघेजणं स्मशानभूमीमध्ये शहानिशा करण्यासाठी गेलो होतो. तिथे गेल्यानंतर आत्या, त्या लोकांनी जो काही खुलासा केला ना, म्हणजे मला तर खूपच जास्त आश्चर्य वाटलं. तेव्हा इथे रागिनी म्हणते, का काय झालं, काय सांगितलं त्या लोकांनी? तेव्हा आकाश म्हणतो, आत्या अगं त्यांनी मला सांगितलं की ज्या वेळेला इथे अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्युत मशीनमध्ये आपल्या अभिजितला टाकलं होतं ना, तेव्हा ते मशीन चालूच झालं नाही आणि नंतरला चेक केल्यावरती कळलं की अभिजित जिवंत होता, तो हालचाल करत होता, श्वास घेत होता आणि मग त्यांनी तिथल्याच एका हॉस्पिटलमध्ये अभिजितला ॲडमिट केलं आणि आपला अभिजित जिवंत आहे आत्या असं सांगितलं. रागिनी म्हणते, नाही रे नाही, हे कसं शक्य आहे, हे अजिबात शक्य नाही आहे. म्हणजे अभिजित जिवंत कसा काय? अरे मी माझ्या असं म्हणजे ती आता बोलण्याचा प्रयत्न करत असते की जर मी माझ्या हाताने त्याचा गळा दाबून त्याला मारलं आहे तर मग तो जिवंत कसा काय असू शकतो? नाही नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे असं रागिनी आता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, तेवढ्यातच अभिजित आणि पौर्णिमा दोघेजणं बाहेरून आलेले असतात. पौर्णिमा म्हणते, अभिजित बरं वाटते ना तुम्हाला आता? हे बघा, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आता व्यवस्थित जेवायचं आणि गोळ्या औषधं वेळेवरती घ्यायचे आहेत. चला तुम्ही रूममध्ये, मी रूममध्येच तुमचं जेवण घेऊन येते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी म्हणत असते, अच्छा म्हणजे आता इथे स्मशानभूमीमध्ये सुद्धा हा जिवंत असल्याची नोंद आहे. मग आता काय करू मी? आता मला काहीतरी असं करावं लागेल जी गोष्ट इथे या माणसाला माहितीच नसेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा म्हणत असते की चला अभिजित, तुम्ही रूममध्ये चला, मी तुमचं जेवणाचं ताट घेऊन येते. तेव्हा इथे पौर्णिमा लगेचच प्लेट घेते, मानसीला म्हणते की भाजी दे इकडे आणि ती आता ताट भरत असताना इथे रागिनी म्हणते की चला आत्ता मला इथे काय खरं काय खोटं लगेचच सगळ्यांच्या समोर आणता येईल. आता इथे मशरूम मटरची भाजी असते आणि प्रेक्षकांनो, अभिजितला इथे मशरूमची खूपच जास्त ॲलर्जी असते. म्हणजे मशरूम खाल्लं तर त्याला इतका त्रास होत असतो की डॉक्टरांना बोलवावं लागत असतं. त्यामुळे रागिनी म्हणते की चला, हा जर आता माझा अभिजित जर असेल तर हा मशरूम खाणार नाही, त्याच्यामुळे आता मला याला मशरूम द्यायलाच पाहिजे आणि जर नाही खाल्लं तर हा तोतई आहे, हा एक फ्रॉड माणूस आहे, हे सगळ्यांच्या समोर येईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमाने वेगळी भाजी त्याला दिलेली असते आणि इथे मुद्दामून आता रागिनी मशरूमची भाजी देत असते. रागिनी म्हणते, ये ना ये, इथे बस बस, इथे बस आणि ती त्याच्या ताटामध्ये आता मशरूमची भाजीसुद्धा वाटीमध्ये देते. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते, अहो आई, हे काय करताय तुम्ही? तेव्हा पौर्णिमा आता सत्य सांगायला जाणार. रागिनी म्हणते, एक मिनिट, तू काही बोलायचं नाही आहे, काही बोलायचं नाही आहे, तू तुझं तोंड बंद ठेव असं रागिनी सांगते आणि चल चल जेव, आता जेव, तू कोण आहेस ते जेव बरं. तेव्हा इकडे आता अभिजित जेवायला सुरुवात करतो. बटाट्याची भाजी, मशरूमची भाजी दोन्ही तो खात असतो. तेव्हा इकडे रागिनी म्हणते की बघा, म्हणजे ज्या मुलाला मशरूमची इतकी ॲलर्जी आहे की तो मशरूम बघतसुद्धा नाही आणि इथे आता लगेचच याने ही मशरूमची भाजी खाल्लीसुद्धा, ते सुद्धा कुठलाही प्रश्न न विचारता, याचा अर्थ हा तोतई आहे. रागिनी म्हणते, बघ बघ आकाश, इकडे बघ, आपल्या अभिजितला मशरूमची किती ॲलर्जी आहे. म्हणजे त्याला इतकी ॲलर्जी आहे की त्याने जर मशरूम खाल्ला तर आपण डॉक्टर बोलवत होतो ना, पण इथे बघ, या माणसाने मशरूम खाल्ला, म्हणजे याचा अर्थ काय होतं की हा माणूस आपला अभिजित नाही आहे, हा तोतई आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, अगदी बरोबर, रागिनी आत्ता बरोबर बोलत आहेत. म्हणजे अभिजितला मशरूमची इतकी ॲलर्जी होती की ते कधीच इथे तो मशरूम खात नव्हता, हे मात्र खरं आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता सगळेजण म्हणत असतात, काय रे, मग तू कशी काय मशरूमची भाजी खाल्लीस? तेव्हा इकडे रागिनी म्हणते, बघतेस ना पौर्णिमा, अगं कुणावरती विश्वास ठेवतेस तू? या माणसावरती. अगं तोतई आहे, तो फ्रॉड आहे एक नंबरचा. अभिजितच्या नावाखाली आपल्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय हा. मशरूमची भाजी लगेच खाऊन टाकली याने आणि बघ, त्याला काहीच होत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अभिजित म्हणत असतो, म्हणजे आई तुझा माझ्यावरती विश्वास बसणारच नाही आहे ना? एक मिनिट, आलो मी, आलो.
तेव्हा रागिनी म्हणते, मला आई वगैरे बोलू नको, कळलं ना, मी तुझी आई नाही आहे. आणि आता काय करणार आहेस तू? तुझा हा खरा चेहरा ना आमच्यासमोर आला आहे. तेव्हा आता अजिबात खोटे नाटे प्रयत्न अजून करू नकोस, त्याचा काही उपयोग होणार नाही आहे, कळलं का? तेव्हा इकडे अभिजित म्हणतो, 1 मिनिट आई, मी आलो ना जाऊन, मी येतो. तेव्हा प्रेक्षकांनो, एका पॉईंटला इथे आता पौर्णिमालासुद्धा टेन्शन आलेलं असतं. पौर्णिमा म्हणते, बापरे, म्हणजे इथे अभिजितला खरोखर मशरूम आवडत नाही आणि या माणसाने लगेच मशरूम खाल्ले. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, काय करतोय हा माणूस, नक्की चाललंय तरी काय याच्या मनामध्ये? म्हणजे आपला अभिजित मशरूम खरोखर खात नव्हता आणि याने खाल्लेसुद्धा. तेवढ्यातच इथे अभिजित येतो आणि म्हणतो की आई हे घे, हे प्रिस्क्रिप्शन बघ आणि ह्या गोळ्या बघ जरा कशावरच्या आहेत. तेव्हा रागिनी म्हणते, मला नको सांगू आणि मला आई वगैरे म्हणू नकोस, मी नाही बघणार आहे तुझ्या गोळ्या वगैरे. तेव्हा अभिजित म्हणतो, आई प्लीज प्लीज एकदा बघ, तुझ्या मनाच्या शांततेसाठी तरी बघ. तेव्हा इकडे आता रागिनी नाहीच म्हणत असते. तेव्हा आकाश म्हणत असतो, आत्या अगं नाही काय म्हणतेस, हे बघ तो जर काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय तर आपल्याला कळायला नको का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो आकाश म्हणतो, बघू दे, माझ्याकडे दे. तेव्हा त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की इथे अभिजितला जी काय ॲलर्जी आहे त्याच्यावरती त्याला प्रिकॉशन म्हणून आता एक गोळी दिलेली असते आणि ती गोळी तो अधूनमधून खात असतो, जेणेकरून त्याला कसली ॲलर्जी होऊ नये म्हणून. तेव्हा इथे आता अभिजित म्हणत असतो, 1 मिनिट, मी तुमच्या घरी आल्यानंतर कुठल्या ना कुठल्या कारणाने मी खरा आहे की खोटा आहे शोधण्याचा प्रयत्न सुरू होईलच. तेव्हा भूमी म्हणते, अगदी बरोबर, सगळे प्रयत्न सुरू होतील, पण मी तुम्हाला त्याला काय आवडतं, अभिजितला काय नाही आवडत, सगळं सांगितलं आहे, तो माणूस म्हणून कसा होता सगळं सांगितलं आहे. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीतसुद्धा त्याला कुठल्या पदार्थांची ॲलर्जी होती ना ते सांगते. तेव्हा भूमी म्हणत असते की अभिजितला मशरूमची ॲलर्जी होती, तो अजिबात मशरूम खायचं नाही. पण म्हणूनच मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, तुम्ही विसरपणी कुठलीही भाजी खाल, तुम्हाला मशरूम कशामधूनही दिलं जाईल चेक करण्यासाठी आणि तुम्ही ते खाल. म्हणूनच तुम्ही आता एक असं काम करायचं आहे की तुम्ही त्यांना सांगायचं की डॉक्टरांनी तुम्हाला एलर्जीची गोळी चालू केलेली आहे. म्हणजे जर तुम्ही चुकून मशरूमसारखे पदार्थ ज्याने तुम्हाला अजून ॲलर्जी होते ते पदार्थ खाल्ले तरी तुम्हाला जास्त ॲलर्जी होणार नाही आणि ॲलर्जी कमी करण्यामध्ये ह्या गोळ्या आहेत ना त्या मदत करतील, असं तुम्ही सांगू शकता सगळ्यांना. म्हणजे तुमच्यावरती विश्वास ठेवला जाईल आणि मग तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थामधून मशरूम दिले जाणार नाही. मग तर चालेल. तेव्हा इकडे आता बलदेवने अगदी सांगितल्याप्रमाणे इथे आता अभिजित करत असतो. भूमीने आधीच सांगितलेलं असतं की तुम्ही मग कुठलीही भाजी खा, तुम्हाला एलर्जीसुद्धा होणार नाही. रागिनी आत्यांचासुद्धा विश्वास बसेल की बाबा याला गोळी चालू आहे आणि म्हणूनच याने कदाचित इथे ही भाजी खाल्ली म्हणून त्याला त्रास नाही झाला. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो की 1 मिनिट, मला वाटलं होतं या घरामध्ये आल्यानंतर सगळ्यांना आनंद होईल, पौर्णिमाला आईला आनंद होईल. पौर्णिमा तर खुश आहे पण आईचा माझ्यावरती अजूनही विश्वास नाही आहे. मला विद्युत मशीनमध्ये टाकलं होतं, त्यानंतर मी जिवंत आहे हे कळल्यानंतर त्या लोकांनी बाहेर काढलं आणि मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. मग बरेच वर्ष मी तिथे होतो आणि तिथे आता सगळ्या भाज्या वगैरे खायला लागायच्याच की. एकदा इथे मोठ्या डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये पार्टी ठेवली होती वाढदिवसाची आणि त्यानिमित्ताने सगळ्यांसाठी इथे आता छान प्रकारे जेवण ठेवलं होतं, पिझ्झा वगैरे ठेवला होता. तेव्हा जो पिझ्झा होता ना, मशरूम पिझ्झा, तो मी खाल्ला. त्याच्यावरती जी मशरूमची स्टफिंग होती ती मी खाल्ली आणि मला मशरूमने इतका त्रास झाला की डॉक्टरांनी मला चेक केलं. तेव्हा त्यांना कळलं की मला मशरूमची खूपच जास्त एलर्जी आहे. तेव्हा डॉक्टरांनी तेव्हापासून मला गोळी चालू केली प्रिकॉशन म्हणून. कारण का गोळी जर मी खाल्ली आणि जर असे ॲलर्जीचे कुठले पदार्थ माझ्या जेवणामध्ये आले तर त्याचा मला जास्त त्रास होऊ नये म्हणून मला ही आता गोळी सुरू केलेली आहे. आणि मी मगाशी जाता जाता आपल्या पौर्णिमाचं आणि मानसीचं बोलणं ऐकलं. तेव्हा मानसी म्हणाली की आज मशरूम आणि मटरची भाजी होणार आहे. तेव्हाच मी विचार केला की गोळी खाल्ली पाहिजे जेणेकरून मला त्रास होणार नाही आणि म्हणून मी जाताना बाहेर गोळी खाऊनच गेलो होतो आणि म्हणून तर मला आता ह्या भाज्यांचा त्रास होत नाही. डॉक्टर म्हणाले की ही गोळी खाल्ली ना तर मग एलर्जी कमी होईल आणि या सगळ्या पदार्थांची तुझ्या शरीराला सवय होईल आणि मग त्यामुळे इथे एलर्जी होणार नाही. त्यामुळे मी सकाळीच ती गोळी घेतली प्रिकॉशन म्हणून. आई तू काळजी करू नको, मी तुझा अभिजितच आहे. आता तुम्ही सगळेजण कधी माझ्यावरती विश्वास ठेवाल काय माहिती. तेव्हा इथे अभिजित म्हणतो, पौर्णिमा मी आहे माझ्या रूममध्ये. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अभिजित अहो असं काय करताय, जेवून तरी जा. अभिजित म्हणतो, नाही नको, भरले माझं पोट, आता मला जेवायला नको. असं म्हणून तो आता मुद्दामून रागावून जाण्याचं नाटक करतो. तेव्हा इथे आकाशसुद्धा टेन्शनमध्ये असतो.
आकाश म्हणत असतो, अरे बापरे, म्हणजे तो अभिजितच आहे. बरोबर, तो गोळी वगैरे घेतोय म्हणूनच त्याला आता ॲलर्जी होत नाही आहे ना. तेव्हा भूमी येते आणि म्हणत असते, आकाश, अरे काय झालं, कसला विचार करतोयस तू? तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी तू बघितलंस ना, अभिजितला ते ॲलर्जीच्या गोळ्या चालू आहेत आणि म्हणूनच त्याने ती लगेचच मशरूमची भाजी खाल्ली ना. त्याला मशरूम खरं तर आवडायचा, पण त्याला ॲलर्जी होती म्हणून त्याला खाता येत नव्हतं. पण आज त्याने खाल्लं आणि मला तर वाटतंय ना, की तो आपला अभिजित असू शकतो भूमी. तुला काय वाटतं? तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, आपल्या मनामध्ये ती आधी म्हणते, की आकाश सॉरी, मी तुला सत्य आता सांगू शकत नाही आहे, पण हे मी सगळं तुझ्यासाठीच करते. तर इथे आत्यांना सगळ्यांसमोर एक्सपोज करायचे असेल तर मला इथे बलदेवची मदत हवी आहे आणि त्यासाठी बलदेवने इथे राहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो, की आता काय करायचं काही कळत नाही आहे. अजून असं काय करायचं की तो अभिजित नाही आहे किंवा आहे हे सिद्ध होईल. तेव्हा भूमी म्हणत असते, की हे बघ, रागिनी आत्या अजून तरी मान्य करायला तयार नाही आहेत की तो अभिजित आहे म्हणून, आणि माझाही अजून विश्वास नाही आहे पूर्णपणे त्या माणसावरती की तो अभिजित आहे. पण आता ना माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली. आपण उद्या ती आयडिया करूया, मग आपल्याला कळेल की तो अभिजित आहे की नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी प्लॅन काय आहे? तेव्हा इथे भूमीने आता आकाशला तिचं प्लॅनिंग सांगितलेलं असतं, म्हणजे कशा पद्धतीने आपण हे सत्य समोर आणायचं याचा तिने प्लॅन तयार केलेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी हे फक्त ना तुलाच सुचू शकतं, म्हणजे तू जी काही आयडिया काढली आहेस ना, आपण तसंच करूया. मलासुद्धा आता कळत नाही आहे, मला टेन्शन आलं आहे की नक्की हे सगळं काय घडतं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आणि भूमी या दोघांचं बोलणं असतं. तेवढ्यातच भूमीला एक मेसेज आलेला असतो. भूमी तो मेसेज वाचते आणि धावत पळत ती टेरेसवरती येणार असते, कारण इथे अभिजित टेरेसवरती असतो आणि तो बोलत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नक्की काय काम आहे ते बघण्यासाठी भूमी आता घाईघाईने निघालेली असते. तेव्हा इथे रागिनीचं लक्ष जातं की भूमी इतक्या घाईघाईने कुठे जाते. तेव्हा इथे रागिनीसुद्धा तिच्या मागोमाग येते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अभिजित आणि इथे भूमी दोघेजणं बोलायला सुरुवात करणार. तेवढ्यातच भूमी आता अभिजितला खुणवते आणि म्हणते की इथे आत्या आहेत म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमीने रागिनीला बघितलेलं असतं. जेव्हा ती वरती येत असते तेव्हा तिला इथे रागिनीचं सावट दिसतं आणि तेव्हाच इथे भूमीला कळतं की रागिनी त्यांचा पाठलाग करते. तेव्हा इथे भूमी खुणावते अभिजितला आणि सांगते, मागे आत्या उभ्या आहेत म्हणून. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, नाटकाला सुरुवात करूया. आणि ती म्हणते, काय हो, काय करताय तुम्ही इथे? इथे टेरेसवरती का आलात तुम्ही? तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, नाही कसं आहे ना, टेरेसवरती थोडी खुली हवा खायला आलो होतो. म्हणजे ज्या वेळेला मी तिथे आता हॉस्पिटलमध्ये होतो ना, तिथे 4 भिंतींच्या आतमध्ये होतो, पण तरीसुद्धा तिथे मला छान वाटत होतं आणि इथे कोंडल्यासारखं वाटते म्हणून थोडं टेरेसवरती आलो आहे, बाकी काही नाही. तेव्हा भूमी म्हणते, एक मिनिट हा, तुम्ही माझ्याबरोबर गोड गोड बोलताय म्हणून मी तुमच्यावरती लगेच विश्वास ठेवेन असं अजिबात नाही आहे. मला आत्ताही मान्य नाही आहे की तुम्ही आमचे अभिजित आहात. तेव्हा अभिजित म्हणत असतो, बरोबर ग भूमी, तुला आणि इथे तुझ्या आकाशला कधीच वाटणार नाही की मी खरं बोलतोय म्हणून. तुला मी नेहमी खोटारच वाटेन आणि आताही तुला मी खोटाच वाटतोय ना, मला माहितीच होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी मुद्दामूनच वाद घालायचं नाटक करते. ती म्हणत असते की हे बघा, तुम्ही आहे ना, आता जर खरे असाल तरच आम्ही तुम्हाला इथे ठेवू, नाहीतर तुम्हाला या घरातून जावं लागेल. तुमची आईसुद्धा हे मान्य करायला तयारच नाही आहे की तुम्ही अभिजित आहात म्हणून, मग आम्ही का मान्य करायचं? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, रागिनीला आता फोन येतो. तेव्हा रागिनी फोनवरती बोलण्यासाठी बाजूला जाते. तेवढ्यातच भूमी तिथे येते आणि बघत असते चेक करून रागिनी गेली आहे की तिथेच उभी राहून त्यांचं बोलणं ऐकते. तेव्हा इथे भूमी म्हणते, गेल्या ना रागिनी आत्या, बोला दादा, काय बोलायचं आहे तुम्हाला? तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो की ताई, आता तुम्ही बघितलंत ना, म्हणजे सगळ्या गोष्टी घडत आहेत, पण माझ्या आईचं काय, माझी आई कशी आहे? तेव्हा भूमी म्हणते, हे बघा दादा, तुमच्या आईला बरं करण्याची जबाबदारी माझी. माझ्या भावाने तुमच्या आईला आहे ना, संकर्षण अधिकारी यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. संकर्षण अधिकारी खूप मोठे डॉक्टर आहेत, तुम्हाला माहिती आहे. त्यांची झालीच तर आपल्याला मदतच होईल. तुम्ही बघितले आहेत ना त्यांना, ते खूप जास्त हुशार आहेत आणि ते तुमच्या आईला लवकरात लवकर बरे करतील. आणि हॉस्पिटलच्या बिलची तुम्ही इथे काळजी करू नका. तुमचं संपूर्ण बिल जे काही होईल ते सगळं मी भरणार आहे. कळलं तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अभिजित म्हणत असतो, मला अजून काही माहिती हवी होती म्हणून मी इथे बोलावलं होतं. तेव्हा भूमी म्हणत असते की हे बघा, आता अजून काही गोष्टी केल्या असतील आणि केल्या जातील की इथे तुम्ही अभिजित आहात की नाही ते ओळखण्यासाठी. पण म्हणूनच मी इथे आले तुम्हाला सत्य सांगायला की तुम्हाला फक्त स्वतःची काळजी घ्यायची आहे
आणि तुम्ही नक्की कोण आहात हे कुणाला कळू द्यायचं नाही आहे. तेव्हा इथे आता अभिजित म्हणत असतो, पण ताई तू मला इथे अभिजित म्हणून घेऊन आलीस, पण या सगळ्याचा तुला काय फायदा होणार आहे? तेव्हा इथे भूमी म्हणते, कसं आहे ना दादा, आतापर्यंत रागिनी आत्या आणि अभिजित दोघांनी मिळून आहे ना एकत्र खूप कांड केलेत. खूप त्या दोघांनी आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, आमचं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे, कारण त्यांना ही प्रॉपर्टी लुबाडायची होती. म्हणून इथे अभिजितने रागिनी आत्यांना सगळी साथ दिली. पण आता तुम्ही इथे अभिजित म्हणून आलात, त्यामुळे आता रागिनी आत्या आणि अभिजित या दोघांचं पुन्हा काहीतरी प्लॅनिंग प्लॉटिंग सुरू होईल आणि तेव्हाच आपण इथे रागिनी आत्याला सगळ्यांच्या समोर एक्सपोज करायचं असं इकडे भूमीने ठरवलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे आता भूमी अभिजितला म्हणजे इथे बलदेवला म्हणत असते की रागिनी आत्यांकडे ना एक पेनड्राईव्ह आहे, म्हणजे जोपर्यंत रागिनी आत्यांकडे काही पुरावा सापडत नाही ना तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. यशपाल काका, माझं बाळ गायब होणं, अभि, या सगळ्याशी रागिनी आत्यांचा काय संबंध आहे ना ते मला लवकरात लवकर शोधून काढलंच पाहिजे असं इथे भूमी आता म्हणत असते. तिने आता ठरवलेलंच असतं की सगळ्यांसमोर रागिनीचा खरा चेहरा आणायचा.